अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल काही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। यात त्यांच्या पक्षातले लोक आहेत, यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले लोक आहेत आणि शिवसेना उभाटाचे नेते आहेत। आणि त्या सगळ्या प्रश्नांवरून विमान अपघात प्रश्नांकित केला जातोय का? असं करून संशयाचं धुकं अधिक गडद केलं जातंय का? आणि हे राजकारण आहे की खरंच काही दडवलं जातंय? हा सामान्य माणसाच्या पडण्यात पडलेला प्रश्न आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या अपघातावर संशय व्यक्त केलाय। हा अपघात आहे असं मला वाटत नाही, हा घातपात असू शकतो असा संशय मिटकरी यांनी व्यक्त केलाय। शिवाय त्यांनी विमानात 6 लोक होते अशी सुरुवातीला माहिती समोर आली, पण प्रत्यक्षात 5च लोकांचे मृतदेह कसे आढळून आले याचं उत्तर प्रशासनानं द्यावं अशी मागणी मिटकरींनी केली आहे। बॉडीच्या पोस्टमॉर्टमच्या वेळेस जी घड्याळ अजितदादांची शेवटची ओळख ठरली, ती घड्याळ पण पुढं कुठं गेली याबाबतही कोणी खुलासा द्यायला तयार नाही, कारण ती त्या बॉडीच्या हातातच नव्हती। मग असे काही प्रश्न ज्यावेळेस उपस्थित होतात, ते विमान पहिले एका जबाबदार माणसाने सांगितलं की धुकं होतं म्हणून त्यांनी ते इमर्जन्सी लँड केलं। पण स्पष्ट दिसतंय तो धुकं नव्हतं, कारण लख्ख सूर्यप्रकाश होता, प्रत्यक्षदर्शी तिथे होते, मॉर्निंग वॉक करणारी लोकं होती। विमान 2 कल्ट्या खातंय, प्रचंड फ्युअल असताना त्याला 2 घिरट्या मारायला अजून काही फार वेळ गेला नसता। आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत विमान दुर्घटना चौकशीचा पाठपुरावा करू असं स्पष्ट केलं। तर संजय राऊतांनी अमोल मिटकरींनी उपस्थित केलेल्या शंका हा गंभीर विषय आहे असं सांगितलं। माझ्याकडे भाजपाच्या घोटाळ्यांची फाईल आहे, मी त्या फाईल उघड करीन असं अजित पवार यांनी 15 जानेवारी रोजी सांगितलेलं होतं। त्यानंतर पुढच्या 10 दिवसांमध्ये अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला हे रहस्यमय आहे असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय। विमानात त्यावेळेला अजितदादांसोबत भाजपाच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का अशी शंकाही राऊतांनी उपस्थित केली। अजित पवार जे वारंवार सांगत होते माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीन, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं। हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढल्या 10 दिवसामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे। हे रहस्यमय आहे। मला जस्टिस लोहियाची आठवण येते। या प्रकरणानंतर मला जस्टिस लोहियाची आठवण झाली, त्या प्रकरणाची आठवण झाली। मी कोणावरती आरोप करत नाही, पण या लोकांच्या मनातल्या शंका आहे। आता हा तपासाचा भाग आहे। संशय तर महाराष्ट्रातील 80% लोक व्यक्त करत आहेत। सोशल मीडियावर आपण सगळे पाहतो की या घटनेला हा अपघात नाही तर घातपातच म्हटला जात आहे। यातून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। मग ती 6वी बाडीचा प्रश्न आता उपस्थित केला गेला। विरोधकांनी उपस्थित केलेल्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलंय। राजकारण करण्यासाठी कोणताही मुद्दा नसल्यामुळे विरोधकांना नैराश्य आल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलाय। अहो संजय राऊत, अजितदादा, देवेंद्रजी फडणवीस एकाच सरकारमध्ये होते। अजितदादा आमच्यासोबत गेल्या 3 वर्षापासून सत्तेत आहेत। असं असताना तुम्हाला ती फाईल का जळाली नाही, का जळाली, मग जळाली नाही तर ती कुठे आहे? तर ती सगळी फाईल संजय राऊतांनी शोधावी, तपासावी आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये जाऊन एक खटला चालावा। विमान अपघातानंतर आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय, त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत राजकारण थांबणार नसल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।